सुरुवात करूया। महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीवर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली। पक्ष आणि चिन्हा संदर्भातील निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे। सध्या निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव पुढचा आदेश येईपर्यंत कायम ठेवा असं सांगितलेलं आहे। तर निवडणूक चिन्हाकरता 1 आठवड्यामध्ये अर्ज करण्याच्या सूचनाही शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत। दरम्यान या संदर्भात पुढील सुनावणी 3 आठवड्यांनंतर होणार आहे। भाजप सोबत जाण्याच्या चर्चा जयंत पाटील यांनी फेटाळून लावल्या। मी कुठेही जाणार नाहीये, चर्चा होऊ द्या, मात्र मी माझ्या पक्षातच राहणार आहे असा खुलासा जयंत पाटलांनी केला। जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातील चर्चा सकाळपासून राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे। मात्र आता यावर खुद्द जयंत पाटलांनीच खुलासा केला। दरम्यान भाजपकडून मला कुठलीही ऑफर आलेली नाही, तसंच भाजपच्या कोणत्याही नेत्याशी माझा संपर्क झालेला नाही आणि कुठल्याही भाजप नेत्याने माझ्याशी स्वतःहून संपर्क केलेला नाही असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। तसंच राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होईल इतका मोठा मी नेता नाही असा खोचक टोला सुद्धा त्यांनी लगावला। यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली। भाजपमध्ये निष्ठावंत अन्याय सहन करतायत अशी खोचक टीका जयंत पाटलांनी केली। मला कोणी संपर्क केलेला नाही। माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला। सगळे जागेवर आहेत, कुणी कुठे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। भाजपकडून तुम्हाला काही ऑफर दिली आहे? अजिबात नाही। हे आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे, तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत, त्याबद्दल ते सगळे सहन करतायत। आता त्याला आज मी त्याच्यावर कशाला भाष्य करू।